विखुरलेले आहेत, आपापल्या भागामध्ये आहेत. मग आपल्याला एक क्षेत्रीय आंदोलन जर एक इंग्रजांना टक्कर द्यायची असेल तर एका संघटनेची निर्मिती करावी लागेल, अखिल भारतीय संघटना. आणि ते 1885 मध्ये राष्ट्रीय सभा म्हणून संघटनेची स्थापना झाली होती. आणि इथून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाले. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला काही जे क्रांतिकारक होते त्यांना विसरून चालता येत नाही. उदाहरणार्थ गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. शेवटी भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. इथूनच आपला देश हा स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचं सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या असं नव्हतं, कारण आपला देश हा विविधतेमध्ये एक असेल असा देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. या सगळ्या लोकांना एका माळेमध्ये गुंफून ठेवण्यासाठी एका नियमावलीची आवश्यकता असते. आणि ती नियमावली भारताचं संविधान. भारताचे संविधान लिखाणाची सुरुवात झाली होती 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिखाण कंप्लीट झालं होतं. आणि 26 जानेवारी 1950 हे संविधान आपल्या देशामध्ये लागू झालं होतं. 26 जानेवारी का होतं? कारण 26 जानेवारी 1930 ला भारतानं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी आपल्या देशात संविधान लागू करण्यात आलं. आज आपण 15 ऑगस्ट निमित्तानं प्रत्येक आपल्या देशामध्ये सगळ्या गावामध्ये आपण स्वातंत्र्य साजरा करत असतो, स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. कारण आपल्या देशाला जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे सहजासहजी मिळालेलं नाही. याचं मूल्य आपल्या बालकांना, आपल्या देशवासियांना असलं पाहिजे. त्यासाठी आपण संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम साजरा करतो. आयोजकांनी मला 2 मिनिटं बोलले की प्राप्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद. धन्यवाद.